नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या भातापासून एकदम मस्त नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत ते बघून घेऊ. सर्वात आधी भात, इकडे सोयाबीन वडी भिजत ठेवली आहे आणि इकडं भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. टोमॅटो, मिरची, पत्ताकोबी, बटाटा, कोथिंबीर, गाजर. आपण याच्यात भात काढून घेणार आहोत. आपण भातात रवा टाकून घेऊ आणि भाज्या पण टाकून घेऊ. टोमॅटो, बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक किसलेला गाजर पण टाकून घेऊ, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता गरजेनुसार पाणी टाकून घेऊ आपण. हे बघा, आता आपण नाश्ता बनवून घेऊ. आपलं पीठ तयार आहे. तर या पद्धतीने असं गोल गोल बॉल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, या पद्धतीने सर्व बॉल बनवून घ्यायचे आहेत. इकडे पाणी पण गरम व्हायला ठेवलं आहे आणि इकडे ताटलीला तेल लावून घेतलं आहे. सर्व बॉल बनवून घेणार आहे मी. हे बघा, मी सर्व बनवून घेतला आहे नाश्ता. आता आपण हे 5 मिनटं वाफवून घेणार आहोत. इकडे पाणी पण ठेवलं गेलं आहे. व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. हा बघा, आपला नाश्ता व्यवस्थित वाफला गेला आहे, शिजला आहे. आता गॅस बंद करून बाहेर काढून घेऊ. इकडे तावा ठेवून घेतला आहे. तेल टाकून घेणार आहे. आपलं तेल पण गरम झालं आहे. आता फोडणी देऊन घेऊ. मोहरी, जिरे, आपला नाश्ता पण टाकून घेऊ. थोडीशी वरतून कोथिंबीर पण टाकून घेऊ आपण. फक्त 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपला नाश्ता व्यवस्थित भाजला गेला आहे. आता काढून घेऊ आपण. हा बघा, आपला भातापासूनचा नाश्ता बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झालेला आहे. आणि नवीन रेसिपी आहे. आवडली तर नक्की कमेंट करा आणि नक्की बनवून बघा. आता आपण भाताची दुसरी रेसिपी बनवणार आहोत. गॅस चालू करून कढई ठेवून घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम होऊ देऊ. आता मोहरी टाकून घेऊ, जिरे, हिरवी मिरची पण टाकून घेतली आहे. पत्ताकोबी आणि बटाटा पण टाकून घेतला आहे. आता टोमॅटो पण टाकून घेऊ आपण. सर्व व्यवस्थित परतून घेऊ. आता सोयाबीन पण टाकून घेऊ आपण. मसाले टाकून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर, थोडासा मसाला टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ. परत आता भात टाकून घेऊ आपण. थोडंसं मीठ टाकून घेऊ.
आता वरतून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपली भाताची दुसरी रेसिपी पण तयार आहे. बघू शकतात किती छान झालेलं आहे. ताटलीत काढून घेऊ आपण. ही बघा आपली भाताची दुसरी रेसिपी पण तयार आहे. बघू शकतात. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.